सावेडी येथील कोहिनूर मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या 4 दिवसीय राज्यस्तरीय 6व्या सावित्री ज्योती महोत्सवाचं उद्घाटन आमदार जगताप यांच्या हस्ते झालं। याप्रसंगी संमेलनाचं स्वागत अध्यक्ष सुहासराव सोनाणे, महिला आर्थिक विकास महामंडळाचे संजय गर्जे, ॲडव्होकेट सुरेश लगड, ॲडव्होकेट भूषण बराठे, ॲडव्होकेट संजय पाटील, सिंधू वाणी, ॲडव्होकेट महेश शिंदे, पोपट बनकर, सुरेश बनसोडे, शब्दगंध साहित्यिक परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र उदागे आदी उपस्थित होते। पारंपरिक वाद्यांच्या गजरात बचत गट स्टॉल विक्री प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं। या कार्यक्रमात विविध क्षेत्रात सामाजिक भावनेनं उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा गौरव करण्यात आला। पहिल्याच दिवशी महोत्सवाला नगरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। बचत गटाच्या प्रदर्शनामध्ये इंद्रायणी तांदूळ, खपली गहू, गावरान तूप, विविध प्रकारचे पापड, मसाले, लोणचे, आवळ्याचे पदार्थ, महिलांसाठी सौंदर्य प्रसाधने, कपडे, कापडी बॅग, लहान मुलांची खेळणी, अगरबत्ती, उन्हाळी पदार्थांचे स्टॉल लावण्यात आले आहेत। आज आपल्याला वाटतं की आम्ही संघर्ष करून उभा राहिलो। तुम्हाला सांगतो, अलीकडच्या काळामध्ये माझ्या मते तरी, माझं वैयक्तिक मत आहे, गर्जे साहेब, वकील साहेब, की संघर्ष हा काहीच नाहीये। तुम्हाला सांगतो, संघर्षच म्हणजे नाहीच्या बरोबरीने। पूर्वीच्या काळामध्ये काही नसताना, म्हणजे सावित्रीबाईंचा जर आज विचार केला तर सावित्रीबाई फुलेंना म्हणजे अगदी महात्मा ज्योतिबा फुलेंनी पाठबळ दिलं। महात्मा ज्योतिबा फुलेंनी त्यांना शिकवलं आणि त्यांना सांगितलं की आता आपल्याला महिलांना शिकवायचं। त्यावेळेला आज आपण म्हणतो की पूर्वीच्या काळामध्ये, आज अलीकडच्या काळामध्ये आपण काही लोक बोलतात ती चूल आणि मुलाच्या बाजूकडे येत नाही, पण त्या काळात तशी खरी परिस्थिती होती। महिला चूल आणि मुलाच्या पासून बाजूला कधी यायला तयार नव्हती। काळ तसा होता, पण सावित्रीबाई फुलेंनी एक धाडसी पाऊल टाकलं आणि स्वतः घराबाहेर पडल्या, महिलांची शाळा सुरू केली आणि महिलांची शाळा सुरू करून आज ही शिक्षणाची चळवळ आणि जे आज आपल्याला पाहायला मिळतं की देशाच्या पहिल्या पंतप्रधान स्वर्गवासी इंदिरा गांधी महिला म्हणून होऊन गेल्या, देशाच्या पहिल्या राष्ट्रपती महिला म्हणून प्रतिभाबाई पाटील होऊन गेल्या, दुसऱ्या महिला राष्ट्रपती आज आपल्याला ज्या पाहायला मिळतात द्रौपदी मुर्मू। तर ह्या ज्या झालेल्या असतील याचं फक्त एकमेव कारण आहे, ते म्हणजे सावित्रीबाई फुलेंचं एकमेव कारण आहे की त्यांच्यामुळे आज हे सगळ्या आपल्याला महिला पाहायला मिळतात। देशाचं सर्वोच्च पद पंतप्रधानच्या रूपाने पाहायला मिळतं, राष्ट्रपती पदाच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळतं, पण हे याच्यावरती महिला विराजमान जे होऊ शकल्या त्याचं कारण सावित्रीबाई फुलेंमुळे झाले। सावित्रीबाई फुलेंनी जी चळवळ उभा केली, शिक्षणाची चळवळ, त्याच माध्यमातून हे सगळं आपल्या शक्य आज समाजामध्ये झालेलं पाहायला मिळतं। आणि म्हणून आज वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी म्हणून काम करतात, विविध राज्याच्या विधिमंडळामध्ये काम करायला पाहायला मिळतात, देशाच्या सर्वोच्च सभागृह असणाऱ्या लोकसभेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात, राज्यसभेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। आणि हे सगळं जे काय उदाहरण आहे तर याच्यामध्ये खरं तर सावित्रीबाई फुलेंचं आज मोठं योगदान आहे। आणि मग त्यांच्या विचाराला प्रेरित होऊन आज कुठेतरी त्यांच्यासारखे, शिंदे सरासारखे, आमच्यासारखे कार्यकर्ते आज समाजामध्ये काम करतात। आणि मग उद्याच्या काळामध्ये जयंती म्हणजे काय, बरेच लोक काय काय राजकीय पक्ष असतात, जयंती म्हणलं का प्रोटोकॉल प्रमाणे फोटो आणायचा, त्याला हार घालायचा, उभा राहायचं, फोटो काढायचा आणि पेपरला देऊन टाकायचा, सावित्रीबाई फुले जयंती साजरी झाली। पण ती खरी जयंती साजरी होती का? नाही। त्यामुळे आपल्या समाजामध्ये चळवळ वाढवणं, समाजामध्ये त्याला दिशा देणं, पुढच्या पिढीला पाठ्यपुस्तकामध्ये, 1ली ते 10वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये किती वळी येतात, एखादे 2 पानं येतात, पण 2 पानामध्ये तुम्हाला सांगतो हे इतिहास आपण कुठल्याच माणसाचा मांडू शकत नाही। 6000 महिला बचत गट आणि 60,000 महिलांचं संघटन आपण उभा केलेलं आहे। हे करीत असताना महाराष्ट्र शासनाच्या वेगवेगळ्या विभागाच्या माध्यमातून, मग जिल्हा नियोजन समिती असेल, आमचा महिला बाल विकास विभाग असेल, सामाजिक न्याय विभाग असेल, ह्या विभागातून ग्रामीण भागातल्या तळागाळातील ज्या महिला आहेत त्या महिलांकरता वेगवेगळे उपक्रम महिला आर्थिक विकास महामंडळ राबवत असतं। त्यामध्ये महिला बचत गट स्थापन करणं असतील, महिलांना बँकेमार्फत कर्ज पुरवठा असेल, मग यामध्ये आपण वेगवेगळ्या बँकेसोबत टाईप केलेलं आहे, जसं ICICI बँक असेल, महाराष्ट्र बँक असेल, IDBI असेल, युनायटेड वेस्टर्न बँक असेल, अशा जवळपास 8 बँकेसोबत आपण टाईप करून महिलांना घरपोच कर्ज पुरवठा, होम डिलिव्हरी सिस्टीमच्या माध्यमातून आपण त्यांना कर्ज पुरवठा करीत आहोत। आणि त्याच कर्जाच्या माध्यमातून हे छोटे छोटे जे स्टॉल आहेत ते आपण उभा केलेले आहेत। आणि एकंदरीत हे प्रदर्शन घेण्यामागचा उद्देश शासनाचा असा असतो की ग्रामीण भागातील ज्या महिला आहेत त्यांच्या बाजारपेठेला कुठेतरी, त्यांच्या मालाला कुठेतरी बाजारपेठ मिळावी, त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, आणि त्या अनुषंगाने आपण दरवर्षी असे वेगवेगळे प्रदर्शन जिल्हा स्तरावर असतील, तालुका स्तरावर असतील, हे प्रदर्शन आयोजित करीत असतो। त्याच माध्यमातून वेगवेगळ्या सामाजिक घटकांवर, जसं डोमेस्टिक व्हायलन्स असेल किंवा व्यसनमुक्ती कार्यक्रम असेल किंवा महिलांचं आरोग्य असेल, अशा वेगवेगळ्या घटकांवर आपण प्रकाश टाकत असतो। हे करीत असताना माविमच्या माध्यमातून किंवा महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये सुद्धा रोजगाराची संधी उपलब्ध होण्याकरता आपण जिल्ह्यामध्ये मागच्या वर्षी 300 स्टॉल जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून
आणि यावर्षी 300 स्टॉल फूड प्रोसेसिंग किट हे आपण उपलब्ध करून दिलेलं आहे की जेणेकरून त्या महिलांना स्थानिक लेवलला रोजगार मिळेल. त्याच अनुषंगाने ज्या मागासवर्गीय महिलांकरता आपल्या मार्फत कार्यक्रम राबवला जातो. त्या मागासवर्गीय महिलांकरता आपण त्यांचा रोजगार मिळावा म्हणून समाज कल्याण विभाग जो आहे, सामाजिक न्याय विभाग नवबौद्ध घटकाअंतर्गत त्यांनाही आपण अवजार बँक ह्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत. जवळपास मागच्या वर्षी 30 आणि त्याच्या आधीच्या वर्षी 46 आणि त्यानंतर 10 अशा 106 अवजार बँक जिल्ह्यात आपण उपलब्ध करून दिल्या आहेत. सर्वधर्मीय वधूवर मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या वधूवर मेळाव्यास मोठा प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ॲडव्होकेट महेश शिंदे यांनी केलं. आभार ॲडव्होकेट अनिता दिघे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ॲडव्होकेट सुनील महाराज तोडकर, स्वाती बनकर, जयश्री शिंदे, दिनेश शिंदे, तनिष शेख, आरती शिंदे, शेखर होले, जयेश शिंदे, मेजर भीमराव उल्हारे, रावसाहेब काळे आदींनी परिश्रम घेतले. प्रतिनिधी विक्रम लोखंडे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.